शहादा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव, नगरपालिकेला नागरिकांचे निवेदन। शहादा शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ छत्रपाल मोरे यांनी शहादा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी, नियमित कचरा उचलला न जाणे, नाल्यांमध्ये व मोकळ्या प्लॉटमध्ये साचलेला प्लास्टिक कचरा आणि पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वाढत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे। तसेच अनेक ठिकाणी वाढलेले गवत, काटेरी झुडपे आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेतील त्रुटींमुळे आरोग्याचा धोका वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। नगरपालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबवून कचरा व्यवस्थापन सुधारावे, मोकळ्या जागांतील झुडपे व गवत हटवावे, तसेच साचलेल्या पाण्याचे सर्वेक्षण करून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता स्वप्नील पाटील, खुशाल शिंदे, प्रकाश चित्ते यांच्यासह नागरिकांनी व्यक्त केली आहे। माननीय मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं। शहादा नगरपालिका विशेष शहादा शहरातील वाढत्या डास प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाणी, शोषखड्डे, कचरा व्यवस्थापन व उघड्या जागांवरील झुडपांबाबत तातडीने उपाययोजना कराव्या। सर्व प्रभागांमध्ये नियमित व वेळापत्रकानुसार कचरा संकलन सुनिश्चित करावे। उघड्या कचऱ्याच्या ढिगांवर तात्काळ कारवाई करून दंडात्मक व्यवस्था लागू करावी। मोकळ्या प्लॉट व सार्वजनिक जागांवरील काटेरी झुडपे, वाढलेले गवत व कचरा हटवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवावी। प्लॉटधारकांना त्यांच्या जागेची स्वच्छता राखणे बंधनकारक करून नोटीस प्रणाली लागू करावी। साचलेल्या पाण्याचे संरक्षण म्हणजे मुळाशी जाऊन संपवणे। सांडपाणी व्यवस्थेसाठी दीर्घकालीन ड्रेनेज आराखडा जाहीर करावा। नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवून माझा प्लॉट माझी जबाबदारी उपक्रम सुरू करावा। शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने आणि ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे। भविष्यात साथीचे आजार टाळण्यासाठी ही बाब प्राधान्याने हाताळावी ही नम्र विनंती। बातमी तुमची, साथ आमची। ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।